चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक पत्नी एक वचनी एक बाणी। मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराचं चरित्र जीवाचं दुःख कमी करणारे आहे। रामकथा जीवनाची व्यथा कमी करणारी कथा आहे। संसारातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रारब्धाने मिळतील, पण अध्यात्माची गोष्ट सत्संग ही गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लाभत असेल तर तुम्ही खूप मोठे भाग्यवान आहात। जगामध्ये खरा भाग्यवान कोण? कोणी म्हणाल एखाद्याकडे खूप मोठं धन आहे तो भाग्यवान आहे। कोणी म्हणाल एखाद्याकडे मोठं पद आहे तो भाग्यवान आहे। कोणी म्हणाल एखाद्याकडे खूप सौंदर्य आहे, मनुष्यबळ आहे तो भाग्यवान आहे। मला सांगा, बळ, मनुष्यबळ, श्रीमंती, रूप, पद, मानपान, प्रतिष्ठा ही गोष्ट जर भाग्याची असती तर या सगळ्याच बाबतीत रावण काही कमी नव्हता। मनुष्यबळाचा विचार केला तर एकट्या रावणाला 80,000 पत्न्या, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू, एकट्याचं मतदान एवढं होतं। ताकदीचा विचार कराल तर कैलास पर्वत हातावर घेऊन नाचत होता। ज्ञानाचा विचार कराल तर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण त्याला मुखोद्गत होते। लंकेचा राजा होता, कुठेच कमी नाही, तरीही भाग्यवंताच्या यादीत त्याचं नाव नाही। आपण म्हणतो पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, मग पुण्य प्राप्त होण्यासाठी साधू संतांचं आपण नामस्मरण करतो, तसं रावणाचं नाव आपण घेतो का? आपल्या लाडक्या नातवाचं नाव आपण रावण ठेवतो का? रावण चल राम कथेला आपण ठेवत नाही नाव आपल्या नातवाचं रावण। का बरं? आपण ज्याला भाग्य समजतो, धन, मान, पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी तर रावणाकडे होत्या, तरी त्याला आपण भाग्यवान का म्हणत नाही? तर रावणाकडे धन, मान, पद, प्रतिष्ठा सगळं होतं, पण त्याच्या जीवनामध्ये सत्संग नव्हता, म्हणून तो भाग्यवान नाही। आपल्याकडे रावणा एवढी संपत्ती नाही, काही हरकत नाही। रावणासारखं मनुष्यबळ नाही, अजिबात काही हरकत नाही। रावणासारखं आपल्याकडे काहीच नाही, पण आपल्या जीवनामध्ये हा सत्संग आहे तर आपण त्याच्यापेक्षा भाग्यवान आहोत। भाग्यवान आहात आपण सगळी मंडळी। आणि सांगते तुम्हाला सत्संगाची ताकद काय आहे। कालच मी उदाहरण देऊन सांगितलं की जो व्यक्ती जिथे कुठे असेल, जिथे राम राम भजन करतो, भगवंताचं नाम स्मरण करतो, त्यावेळेला त्याची पूर्ण जबाबदारी देवावरती असते। काल उदाहरण नाही का सांगितलं, बाथरूम मध्ये एक माणूस भजन करत होता। भगवान स्वतः राम सांगतायत की हनुमंता, ज्या वेळेला एखादा भक्त माझं भजन करत असतो ना, तर त्याची पूर्ण अवस्था माझ्या रूप झालेली असते आणि त्याची सगळी जबाबदारी माझ्यावरती असते। अगदी तसाच प्रकार काल आपल्या कथेमध्ये घडलाय। असाच प्रकार। तुम्ही म्हणाल कुणी कोणाला चापट मारली का? कुणी कोणाला चापट नाही मारलेली। श्रीमान बाबूरावजी रोडे आप्पा रोज कथेला येतात। काल कथेला येता येता रिक्षातून उतरताना त्यांचं पॉकेट विसरलं रिक्षामध्येच। पण पहा ना, भगवान परमात्माच्या कथेमध्ये जे सर्व भावे सहभागी होत असतात त्यांची जबाबदारी परमेश्वरावरती असते। तर इथे येऊन बसले, थोड्याच वेळामध्ये त्यांना रिक्षावाल्याचा फोन आला की तुमचं पाकिट विसरलं इथे। असं कुठे असतं का बरं? पॉकेट विसरल्यानंतर कोणी देईल का? पण ही भगवान परमात्माच्या चिंतनाची ताकद आहे, ही ताकद आहे। वक्ता कोण आहे मी कथेच्या पहिल्या दिवसापासून सांगते। कोण कथा सांगताय, सोनालीताई सांगतात का दुसरं कोणी सांगतं, हे अजिबात महत्वाचं नाही, पण कथा कोणती चाललेली आहे ती महत्वाची आहे। ही माझ्या राघवेंद्र सरकाराची कथा आहे, हे काय मी तुमच्या माझ्या घरचं पुराण नाहीये। मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार त्यांचं चरित्र चिंतन आपण सगळेजण करत आहोत। आणि जेव्हा आपण कथा ऐकत असताना कथेशी समरस होतो, मग त्या क्षणाला, त्या वेळेला आपल्या एवढं सुखी, आपल्या एवढं भाग्यवान दुसरं कोणीच नाही, आणि आपली पूर्ण जबाबदारी परमेश्वरावरती असते। कथेमध्ये बसलेल्या व्यक्तीचं
कधीच अरिष्ट होणार नाही याची जबाबदारी भगवान परमात्मावर असते. भगवान त्यांचा रखवाला असतो. प्रत्येक गोष्टीची देव काळजी घेत असतो. हा, कथा किती मोठ्या स्वरूपात आहे, श्रोते हजारोने आहेत का 100वरही आहेत, हे महत्वाचं नाही. कथा कोणती चाललेली आहे आणि किती भक्तिभावानं लोक त्याच्यामध्ये समरस आहेत, ही गोष्ट फार महत्वाची असते. तुळशीचं पान किती मोठं आहे का किती छोटं आहे हे महत्वाचं नाही, पण ते तुळशीचं पान आहे ही गोष्ट महत्वाची असते. तशातला हा भाग आहे. तर रामकथेच्या सत्रामध्ये खरं तर अप्पा रोडेंचं खरंच मलाही मनापासून खूप चांगलं वाटलं की, आणि काल पॉकेट हरवलं म्हणून आज नको बजायला असं काही डोक्यात नाही आलं त्यांच्या. आज सगळ्यात लवकर आले, आज ग्रंथाचं पूजनच त्यांच्याकडनं झालं. तर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हा कार्यक्रमच तुमच्या सगळ्यांचा आहे. तुम्ही सगळी मंडळी अगदी भक्तिभावानं श्रद्धायुक्त अंतकरणानं सहभागी होता. त्याच्यामध्ये आमचे सदाशिव नाना रोडे असतील, आमचे घाडगे मामा असतील, आमचे गव्हाणे मामा असतील. आज अजिबात विसरले नाही, कालपासून पक्क लक्षात ठेवलं. 3 दिवस झाले गव्हाणे मामाचं नावच लक्षात येईना मला, माझीच गडबड होऊ लागली. आमचे चंद्रकांत भाऊ आहेत, रोडे काका, सगळी मंडळी. आता या दोघा तिघांची नावं घेते याचा अर्थ बाकीचे सगळे आहेत. आमचंच अज्ञान आहे की आम्हाला सगळ्यांची नावं माहिती नाहीत. आमच्यासाठी सगळी माणसं मोलाची आहेत, महत्त्वाची आहेत. तुम्हा सगळ्यांच्या चरणावरती सादर वंदन. आणि वेळ न घालवता आपण कथेला सुरुवात करू. कालचा दिवस खूप आनंदाचा. काल राघवेंद्र सरकाराचा विवाह सोहळा, सीता स्वयंवराचा सोहळा पूर्ण झाला. हजारो मल्लांना उचलत नाही, ओढल्या जात नाही असं शिवधनुष्य मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारानं सहज उचललं. पण ज्यावेळेला रावण आला ना, त्यावेळेला सगळे भयभीत झाले होते. सीतामाईनं आई भगवतीची प्रार्थना चालू केली, मा सगळे सैन्य पाठव, शिवजीचं या धनुष्यावर बसव आणि या धनुष्याला रावण उचलणार नाही अशा अवस्थेमध्ये बनव याला. आई भगवतीची प्रार्थना. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथाची माय, जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथाची माय, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली.
आम्ही सगळेजण तुमच्यासाठी टाळी वाजवतो. फार सुंदर वाजवतात हे सगळे मंडळी नाना, खूप छान. सगळेजण आम्ही तुमच्यासाठी टाळी वाजवतो, सगळे, आणि सगळ्यांसाठीच टाळी. हा केसरसी घाई घाई वेगे धावतचे, आली तापल्या उन्हात, आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. शिवसैन्य आलेलं आहे, शिवगण आलेले आहे, शिवदूत आले. धनुष्य वजनदार झालं, रावण छातीवर घेऊन पडला धनुष्य. इथे कोणी क्षत्रिय नाहीये का? एक तरी उठा, या धनुष्याला उचला, प्रत्यंचा लावा, माझ्या सीतेचं वर्ण करा. आणि क्षत्रिय नसाल तर क्षत्रिय नाही हे म्हणून स्पष्ट सांगा आणि निघून जा. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार उठून उभे राहिले. आणि जसे राम उठून उभे राहिले, जानकी मातेला एवढा आनंद झाला. सीतामाई गालामध्ये लाजल्या आणि आईला प्रार्थना करतात, मा या राजकुमाराच्या हाताने धनुष्य उचलू दे. लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा. लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा. नक्षीदाराती रम्य मंडपी, जमली सारी थोर मंडळी. उभी जानकी जनकाजवळी, घेऊनी धवल फुलांची माला. लाजली सीता स्वयंवराला, सीतामाई लाजल्या. राघवेंद्र सरकारानं जवळ आले धनुष्याच्या, सगळी भूतच पळून गेली. आज जिथं राम आहे तिथं भूत राहतील काय? सगळी भूत पळून गेली. राघवेंद्र सरकारानं सहज धनुष्य उचललं, प्रत्यंचा खेचली, धनुष्याचे 2 तुकडे केले. आकाशासी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. झुकले थोडे राम जानकी खाली वरमाला, गगना माझी देवकरांनी करती करता, त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. खूप आनंद. आता धनुष्य तर मोडला, सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला, स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली, सगळ्यांना आनंद झाला. फुलांची माळा राघवेंद्र सरकाराच्या गळ्यामध्ये घालायची, पण सीतामाईचा हातच पुरणा. सीतामाई 6 वर्षाच्या बुटक्या, राम 15 वर्षाच्या आणि उंच आहेत. पूर्वीपासून लग्न प्रसंगी मुलगा आणि मुलगी दोघांच्या वयाचा विचार केला जातो. मुलाचं वय मोठं असतं, मुलीचं वय लहान असतं. का बरं?
तर त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण असं आहे की मुलगा जर वयानं 20 वर्षाचा असेल, शारीरिक वयानं, तर त्याचं मानसिक वय पण 20च वर्षाचं असतं. आणि मुलगी शारीरिक वयानं जर 20 वर्षाची असेल तर तिचं मानसिक वय 5 वर्ष मोठं असतं, ती 25 वर्षाची झाली. मग दोघांच्या बुद्धीमध्ये किंवा एकमेकाला समजून घेण्यामध्ये जर भेद निर्माण झाले तर संसार कडेला जात नाही. प्रपंचामध्ये अडचणी येतात, मतभेद होतात, कुणी कुणाचं ऐकत नाही. हिला वाटतं मला जे कळतं ते यांना कळत नाही, त्यांना वाटतं हिला काही कळत नाही, आणि मग दोघंही म्हणतात काही कळतच नाही. मग आपल्याला प्रश्न पडतो नेमकं कुणाला कळतं म्हणून. मग या दोघांनाही काही कळत नाही, मग गल्लीतल्या मोहल्ल्यातल्या लोकांना कळतं, यांना काहीच कळत नाही. मग ही चर्चा वाढत बसते. म्हणून दोघांच्या वयामध्ये अंतर. जानकी माता 6 वर्षाच्या, राम 15 वर्षाचे वयामध्ये अंतर आहे. सीतामाई बुटक्या आहेत, राम उंच आहेत. सीतामाई पाटावरती आहे, राम चौरंगावरती आहेत, उंच त्याच्यावरती उंचावरती. सीतामाई टुनटुन उडी मारतात, गळ्यामध्ये फुलांचा हार घालण्याचा प्रयत्न करतात, पण हातच पुरत नाही. लक्ष्मणजीच्या लक्षात आलं नेमकी अडचण काय झाली. मग लक्ष्मणजी आले आणि लक्ष्मणजींना सवय आहे राघवेंद्र सरकाराला साष्टांग दंडवत घालण्याची. साष्टांग म्हणजे पादो हस्तो जाणणे द्वैराश्चात ललाटकम अष्टांगेन स्पर्शत भूमीम साष्टांग प्रणतस्य. याचा अर्थ 8 अंग जमिनीला स्पर्श करून जो दर्शन घेतो त्याला साष्टांग म्हणतात. म्हणजे 2 हात, 2 पाय, गुडघे, छाती आणि कपाळ. 2 पाय, 2 हात, 2 गुडघे, छाती आणि कपाळ या 8 अंगाचा भूमीला स्पर्श करून दर्शन जे घेतात त्यांना साष्टांग दंडवत म्हणतात. काठीसारखं जमिनीवरती पडणं, दंडवत, काठीसारखं जमिनीवरती पडणं, असा नमस्कार करणं त्याला दंडवत म्हणतात. तशी सवय लक्ष्मणजीला दंडवत करण्याची. आणि मी असं कुठेतरी ऐकलंय, पुरुष वर्गानं देवासमोर, संतासमोर तुमची जिथे श्रद्धा असेल, जिथे तुम्ही साष्टांग दंडवत करतात, तर पुरुषांनी साष्टांग दंडवत करावा, स्त्रियांनी करू नये, असं मी कुठेतरी ऐकलेलं आहे. आता मला नेमकं लक्षात येत नाही. स्त्रियांनी करू नये साष्टांग दंडवत. हा, गुडघे टेकून, माथा टेकून, हात टेकून नमस्कार करू शकता तुम्ही. तर लक्ष्मणजी साष्टांग दंडवत घालतात आणि रामरायाला सवय आहे, लक्ष्मणजी पायावरती दंडवत पडले की राम खाली वाकतात आणि खाली वाकून लक्ष्मणजीला आशीर्वाद देतात. रामरायाच्या लक्षातच नाही. आता रामराया का आताचा नवरदेव आहेत का? बायकोचा हात पुरणा म्हणून, नवरीचा हात पुरणा म्हणून लगेच खाली मान घातली नंदी महाराजांसारखी. मी एक गोष्ट सांगते तुम्हाला, माझ्या ताई दादांनो, माझं बोलणं लक्ष देऊन ऐका. गृहस्थ जीवनामध्ये तुम्हाला संसारामध्ये सुख जर अपेक्षित असेल तर काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत आपण. आता तुम्ही शहरात राहतात, तुम्हाला काही गोष्टी शक्य नाहीत, काही गोष्टी शक्य आहेत. गृहस्थी माणसांनी, म्हणजे जुन्या काळामध्ये पहा, घरामध्ये जेव्हा आमच्या मातावर्ग स्वयंपाक करायच्या ना, तेव्हा त्यांच्या टोपल्यामध्ये 2-4 भाकरी शिल्लक असायच्या. आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही शिल्लक करू, पण शिळं पडलेलं कुणाला खायला द्यावं, कुठे नेऊन टाकावा, हा प्रश्न आहे. पण पूर्वी असं होतं, घरामध्ये जी पहिली भाकरी बनत होती ना, ती गाईच्या नावाची बनत होती. पहा, पहिली भाकरी गाईला, शेवटची भाकरी कुत्र्याला, असं बनत होतं पूर्वी. आणि पूर्वी जी पहिली भाकरी बनवायची ना, ती छोटी असायची का, ती गाईच्या नावाची भाकरी असायची. एका गाईला नैवेद्य दाखवल्यानंतर 33 कोटी देवांना नैवेद्य दाखवल्याचं पुण्यफल प्राप्त होतं. हे गाईच्या पूजेचं महत्त्व आहे. गाईला नैवेद्य खाऊ घातल्यानंतर अनेक प्रकारचे आपल्या जीवनातले दोष नष्ट होतात. तो प्रभाव आहे गोसेवेचा. म्हणून घरामध्ये पूर्वीच्या पासून जी पहिली भाकरी बनायची ती गाईची बनत होती. आताही आपल्या घरामध्ये जी पहिली भाकरी असते ती गाईचीच असते. पण तुम्ही कुठे गाय शोधायला जाणार? आता फार अडचण आहे तुमची. तुम्ही एक करू शकता, जिथे गोशाळा आहे ना, जिथे गायींची सेवा केली जाते, तशा ठिकाणी तुम्ही
तुम्हाला जे शक्य आहे ते गायीच्या सेवेसाठी, चाऱ्यासाठी तुम्ही देणगी दान देऊ शकता. अशा पद्धतीने कसं ना आपल्या जीवनामध्ये गोसेवा घडलीच पाहिजे. तो आपल्या सगळ्यांचा, प्रत्येक हिंदू व्यक्तीचा तो धर्म आहे की थोडीफार प्रमाणात कसे ना गोसेवा आपल्याकडनं घडली पाहिजे. पूर्वी प्रत्येक घरामध्ये पहिली भाकरी जी बनत होती ती गायीची बनत होती. आताही आपल्या घरामध्ये जी पहिली भाकरी बनते ती गायीचीच असते. पण गायीची भाकरी गायीला जात नाही आणि गायी तुम्हाला आता शोधूनही सापडत नाही. शहरामध्ये कुठे मिळणार? मग परिणाम असा झाला, गायीची भाकरी गायीनंच खावी, पण गायीची भाकरी तुम्ही यांच्या ताटाला लावता. ज्याचं खाद्य त्यानंच खावं. परिणाम असा झाला, गायीची भाकरी खाऊन 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 हे आमचे सगळे दादा बाबा काका जे नंदी महाराजांसारखे मान हलवतात. गव्हाणे मामा गायीच्या भाकरी खाऊन झालेला परिणाम आहे तो. तुम्ही एक काम करा, आता ती गायीची भाकरी तर गाय कुठे शोधायला जाणार? पहिली भाकरी एकदम छोटी बनवायची, ती तुम्ही अग्नीला देऊ शकता, गॅसवरती तुम्ही टाकू शकता. ती बनवल्यानंतर तेवढं एक करू शकता. आणखी तुमच्या जीवनामध्ये गृहस्थी लोकांनी काही गोष्टी सांभाळायला पाहिजेत. काय सांभाळलं पाहिजे? घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, आनंद राहावा घरामध्ये, याच्याकरता आपल्या घरामध्ये जो झाडू असतो तो झाडू बाहेरून कोणी आलं, अचानक बाहेरून आलेल्या माणसाला तो दिसेल अशा पद्धतीनं कधीच झाडू ठेवू नका. झाडू नेहमी असं लपवून कुठेतरी दडवून ठेवला पाहिजे. आपण ओलसर जागेमध्ये कधी झाडू फिरवायचा नाही. आणि सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला कधी घर झाडून काढायचं नाही. लक्ष्मी यायला ना आपण झाडून काढायला, मग लक्ष्मीलाही झाडून काढल्यासारखं होतं. आपण सायंकाळच्या वेळेला तुम्ही जेव्हा कामावरून याल, तुम्ही ऑफिसवरून येईल, कुणी उद्योगावरून येईल, कुणी घरीच असेल, तर त्यांनी सायंकाळ होण्याच्या आत घर स्वच्छ करावं, तुळशीला दिवा लावावा आणि घरामध्ये स्वयंपाक बनवत असताना भगवंताचं नामस्मरण करावं, हरिपाठ करावा. जर तुम्ही हरिपाठ करत असाल, भगवंताचं नामस्मरण करत असाल, तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. आणि माता लक्ष्मी म्हणते, माझ्या पती परमेश्वराचं भजन या घरात चाललंय, माझ्या नारायणाचं भजन या घरात चाललंय, मी इथंच थांबते. लक्ष्मीसाठी पळण्याची गरज नाही पडणार. लक्ष्मी चालत तुमच्याकडे येईल आणि तुमच्या घरामध्ये ती स्थायी भावानं राहील. कारण नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. लक्ष्मी येऊन राहते. गृहस्थी लोकांच्या जीवनामधल्या काही गोष्टी आहेत की सायंकाळच्या वेळेला घर झाडून काढू नये, अगोदर काढावं. ओलसर जागेमध्ये झाडू घालू नये. स्वच्छ अगदी दडवून ठेवावा झाडू, कारण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची सुद्धा पूजा करतात आपल्याकडे. आणि अशा पद्धतीनं काही गोष्टी सांभाळायला पाहिजेत. आपल्या घरामधून गाईला नैवेद्य जावा. गाई नसेल तर तुम्ही अग्नीला नैवेद्य द्या. कारण अन्नाच्या प्रत्येक कणाकणावरती प्रत्येकाचं घास लिहिलेला असतो की कुणाच्या प्रारब्धात आहे हे अन्न, कुणाच्या भाग्यामध्ये आहे. अशा काही गोष्टी आपण सांभाळायला पाहिजेत. आपल्या प्रपंचामध्ये पितृदोष राहू नये याच्याकरता शिवलिंगाचं पूजन तुम्ही सातत्यानं केलं पाहिजे. कारण मी काल परवाच्याच कथेमध्ये सांगितलं, शिवलिंगाच्या पूजनानं पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष असे अनेक दोष निघून जातात. या काही गोष्टी सांभाळा. आणि गृहस्थी लोकांनी, म्हणजे खास करून विशेष सौभाग्यवती स्त्रिया, पतिव्रता नारीनं किंवा स्त्रियांनी, लोकांनी काही गोष्टी सांभाळायच्या असतात. कोणत्या गोष्टी? तर आपल्या घरामध्ये जो ज्येष्ठ मुलगा आहे, मोठा मुलगा आहे, घरामध्ये पहिल्यांदा मुलगाच जन्माला आला, तर त्या मुलाला कधी नावानिशी आवाज द्यायचा नाही. म्हणून जुनी लोक नाना, आप्पा, तात्या, भाऊ अशी टोपण नावं ठेवायची. पहा का? ज्येष्ठ मुलाला जर आपण नावानिशी आवाज दिला तर त्या लेकराला आरोग्यासंदर्भातल्या तक्रारी निर्माण होतात. आरोग्य चांगलं राहत नाही त्याचं. म्हणून घरातल्या ज्येष्ठ मुलाला, हा मुलगी मोठी असेल तर मग काही अडचण नाही, पण मुलगाच मोठा असेल तर त्याला नावानिशी, जे नाव ठेवलंय त्याचं, त्या नावानिशी आवाज देऊ नका. आणखी एक गोष्ट, सौभाग्यवती स्त्रीनं आपल्या पतीचं सुद्धा नाव तोंडानं घेऊ नये. हां, कोणी नाव घ्यायला सांगितल्यानंतर तो भाग वेगळा आहे, पण असं नावानं आवाज देऊ नका. तुम्ही
माझ्या माता माऊल्या कथेला येत आहे, तुम्ही काही तुमच्या मालकाला नावानं आवाज देत नाही असं मला पक्क माहिती आहे. पण ज्यांना कथा कळत नाही, ज्यांना कीर्तन कळत नाही, त्या म्हणत असतील सचिन बंटी. ही फार कठीण गोष्ट आहे. तर माझा मोलाचा जो विषय आहे, सीतामाईचा हात पुरत नाही, राम खाली झुकत नाही. राम काही आताच्या नवरदेवासारखे नवरदेव नाहीयेत. नावच त्यांचं मर्यादा पुरुषोत्तम आहे. राम खाली झुकत नाही. लक्ष्मणजीनं साष्टांग दंडवत घातला, आशीर्वाद द्यायला राम खाली वाकले. राम जसे खाली झुकले तसे सीतामाईनं चटकन गळ्यामध्ये फुलांचा हार घातला. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला. आणि गगना माझी देवकरांनी करती कलता करत आला. सीतामाईनं संधीचं सोनं केलं. सीतामाईसारखी चतुर स्त्री असावी. सीतामाता खूप चतुर आहेत. संधीचं सोनं केलं आणि मग लग्न झालं. पण बरेच राजकुमार होते, ते म्हणतात की आम्ही रामाचं लग्न लागलेलं सीता स्वयंवराचा सोहळा डोळ्यानं पाहिलंच नाही. सीतेच्या प्राप्तीसाठी आलो, सीता तर मिळालीच नाही, पण लग्न सुद्धा डोळ्यानं पाहायला मिळालं नाही. आमचे घरचे लोक म्हणतील काय, जेवायला गेले होते का तुम्ही तिकडे? आम्हाला हा लग्न सोहळा डोळ्यानं पाहायचा आहे. म्हणून पुन्हा एकदा लग्न सोहळ्याचं नियोजन ठरलं. पण आता एकट्या रामाचं नाही, तर रामाचे उरलेले 3 भाऊ लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, आणि जानकी मातेच्या उरलेल्या 3 बहिणी मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला. तर यांचं लग्न ठरलं. लग्नासाठी राम आणि सीता तर तिथे होते, लक्ष्मणजी होते, पण भरत आणि शत्रुघ्न अयोध्येमध्ये होते. मग शिपायांना पाठवलं, जा दशरथजी पर्यंत आमचा हा निरोप द्या आणि त्यांना लग्नासाठी बोलवा. राम गेल्यापासून रामाचं पत्र नाही, कुठला निरोप नाही. दशरथजी विचारात होते, माझे राघव कसे असतील, माझा लक्ष्मण कसा असेल, माझी कौशल्य सुद्धा विचार करत होती, माझी लेकरं कशी असतील. ऐका बरं, पत्र आलं आणि द्वारामध्ये शिपाई आहेत. शिपायांनी निरोप दिला. द्वारपालांनी, महाराज जनकपूरवरनं कोणीतरी आलंय आणि रामरायाचं पत्र आहे, रामाचं पत्र आहे. हे कानावर पडलं. दशरथजी राजे आहेत हेच विसरले, सिंहासनावरून खाली उतरले, पत्राला उचललं, हृदयाला लावलं आणि पत्राला पुत्र समजून डोळ्यातल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. रडू लागले. भरतजीला कळालं आपल्या दादाचं पत्र आलं. भरतजी पळत सुटले. भरतजीनं वडिलांच्या हातातलं पत्र घेतलं, डोक्यावर घेतलं पत्राने नाचू लागले. बंधुप्रेम लक्षात आलं. ते पत्र राजगुरुदेव वशिष्ठांनी वाचलं. त्याच्यामध्ये त्राटिका वधापासून सीता स्वयंवरापर्यंत जे काही पराक्रम रामानं केले ते सगळे पराक्रम वाचून खूप आनंद झाला वशिष्ठजींना. आपण एका चांगल्या शिष्याचे गुरु आहोत याचा आनंद त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. रामानं त्राटिकेचा वध केला. रामानं सिद्धाश्रमातला यज्ञ सिद्ध केला. राघवेंद्र सरकारानं अहिल्याचा उद्धार केला. राघवेंद्र सरकारानं सीता स्वयंवरामध्ये धनुष्य मोडला. हे सगळं वाचलं आणि खूप आनंद झाला. आणि त्या पत्रामध्ये निमंत्रण होतं, आता लग्नासाठी भरत शत्रुघ्नाला वऱ्हाडी मंडळीसह या. अयोध्येतल्या आनंदाला पारावार नाही. सगळ्यांना वाटतंय आम्हीच रामाच्या जवळचे आहोत, राम आमचा पुत्र आहे. प्रत्येकानं जमतोय तो शृंगार केलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीनं सगळेजण तयारीनिशी. आणि मग दशरथजीची पूर्ण तयारी झाली. दशरथजीला सर्व शुभ शकून होऊ लागले. दाहिन काग सुखेत सुहावा, म्हणजे सगळे शुभ शकून, जगातले विश्वातले जेवढे शुभ शकून आहेत तेवढे शुभ शकून दशरथजींना होत आहेत. दशरथजी मिथिला नगरीला निघाले जेव्हा कोकिळ पक्षाचं कुंजन ऐकायला मिळालं. आपणही शकून अपशकून मानतो. चांगल्या कामाला निघालो आणि कोकिळेचं कुंजन जर ऐकायला आलं तर समजावं शुभ लक्षण आहे. आपण चांगल्या कामाला निघालो, वासराला दूध पाजत जर गाय आडवी गेली तर ते शुभ लक्षण आहे. चांगल्या कामाला निघालो,
हरणांचा कळप आडवा गेला तर तो शुभ शकुन आहे. चांगल्या कामाला निघालो. पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जर एखादी स्त्री आडवी गेली तर तो शुभ शकुन आहे. पण हा शकुन आता बऱ्यापैकी संपलाय, कारण हंडा घेऊन कोणी पाण्याला जातच नाही. आता ग्रामीण भागात, शहरी भागात सगळीकडे सारखी स्थिती आहे. आता किचन मध्येच पाणी आहे. पूर्वीच्या महिलांना डोक्यावरती घडे घेऊन पाणी आणावं लागायचं, स्वयंपाक करायचा. पूर्वीचे लोक सकाळी 7 वाजता जेवण करत होते. आता घरात पाणी सगळी व्यवस्था आहे. मिक्सर आहे, लाईट आहे, डोळ्याला धुराचा त्रास नाही, गॅस आहे, शेगडी आहे, सगळं आहे. तरी 11 वाजले तरी डबा तयार होत नाही. डोक्यावरून घडा घेऊन जाणं. आता लक्षात घ्या, आपण आपल्या घरानं तांब्याभर पाणी घेऊन गेलो आणि शिवमंदिरामध्ये जर तांब्याभर पाणी किंवा एखाद्या मंदिरामध्ये पूजेसाठी गेलो तर हा सुद्धा शुभ शकुन आहे. कारण एखाद्या व्यक्तीला जर आपण देवपूजेसाठी निघालो आणि एखाद्या व्यक्तीला आडवे गेलो तर त्या माणसाचं काम होतं तिथे, आणि त्याचं काम झालं की त्याच्या पुण्याईमध्ये आपला वाटा असतो. आता एवढा शकुन राहिला हा पाण्याच्या संदर्भातला. पाण्यानं भरलेला हंडा घेऊन एखादी स्त्री आडवी गेली तर तो शुभ शकुन आहे. चांगल्या कामाला निघालो आणि मुंगूस आडवं गेलं तर झोपल्या का काय? मी तुम्हाला विचारते, मुंगूस आडवं गेलं तर शुभ शकुन आहे. किती छान शकुन आहे सगळे. चांगल्या कामाला निघालो, साधू संतांचं दर्शन झालं तर शुभ शकुन आहे. चांगल्या कामाला निघालो, ब्राह्मण देवताचं दर्शन झालं, शुभ शकुन आहे. चांगल्या कामाला निघालो, कोकिळ पक्षाचं कुंजन ऐकायला आलं, शुभ शकुन आहे. चांगल्या कामाला निघालो, मुंगूस आडवं गेलं तर शुभ शकुन आहे. चांगल्या कामाला निघालो, मांजर आडवं गेलं तर त्या मांजरीपेक्षा बेकार तोंड होतंय आपलं. नाना, आमची महाराज मंडळी सांगतात, चांगल्या कामाला मांजर आडवं गेलं तरी चालेल, पण चांगल्या कामाला माणसं आडवी जाऊ नयेत. ती मांजरीपेक्षा खतरनाक आहे. मांजर तरी एकदा काम होऊ देणार नाही, पण माणसं तर कामच होऊ देत नाहीत. चांगल्या कामाला सपोर्ट करणारे कमी असतात आणि आडवे येणारे जास्त असतात. 25वं वर्ष आहे, करू साधं साधं करू, कशाला डोकेदुखी जास्त करायची. कोणी म्हणाल गव्हाणे मामांना, गाडगे मामांना, नानाला काही कामच नाही. उठलं की त्यांना तो कार्यक्रम करायचा असतं. यांना काय, महिला मंडळाला फक्त आम्हाला म्हणतात कार्यक्रम करायचा, पण काय लागतंय त्रास, किती त्रास होतो यांना काय माहितीये. असं कुठेतरी गोंधळ, गडबड, शाब्दिक हे चकमक चाललेली असते. चांगल्या कामाला सपोर्ट करणारे कमी असतात, त्रास देणारे जास्त असतात. पण चांगलं काम करणाऱ्यानं एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण चांगलं काम करतोय त्यातून आपलंही भलं, जगाचंही भलं आहे. नाना, दादा, काका, मामा, आप्पा सगळ्यांनी ऐका. कथेमध्ये जी श्रोते मंडळी येऊन बसलेली आहेत ना, या श्रोत्यातल्या एका जरी व्यक्तीनं कथेतला एका अक्षराचा जरी बोध घेतला आणि त्या व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन झालं तर त्या व्यक्तीच्या जीवनात घडलेलं परिवर्तन त्याच्या पुण्याईमध्ये आपल्या सगळ्यांचा वाटा आहे, आपल्या सगळ्यांचा वाटा आहे. आणि कथा ऐकून तर पुण्य मिळतंयच, याच्यात नो चेंज. तुम्हाला 100% पुण्यफल प्राप्त होत आहे. सद्यस्थितीला तुम्ही भाग्यवानाच्या यादीमध्ये आहात. जगामध्ये लोकांच्या गर्दीला काही कमी नाहीये, पण दर्दी बोटावर मोजणे एवढे असतात, भाग्यवान बोटावर मोजणे एवढे असतात की आपण सगळेजण कथा मंडपात आहात, या कथा सत्रात आहात. ही आपल्या सगळ्यांच्या जीवनातल्या पुण्याची गोष्ट आहे. म्हणून जर एवढ्याच्या पात्रामध्ये कुणी कुणाला, लक्षात घ्या, कुणाला पाण्याचं दान केलं नाना तर 3 तासाच्या आत पाणी पोटातून बाहेर येतंय, पुण्यच आहे. पण ते 3 तासानंतर बाहेर येतं. एखाद्याला अन्नदानाचं पुण्य केलं, आपण अन्नदान केलं तर ते 6 घंट्यानं किंवा 2 दिवसानं बाहेर येईल, 1 दिवसानं, 24 तासानं बाहेर येईल. पुण्यच आहे ते, पण त्याचा काळ ठरलेला आहे. कुणी कुणाला पाण्याचं दान केलं, ठराविक काळ आहे. कुणी कुणाला अन्नदान केलं, ठराविक काळ आहे. पण ज्ञानदान केलं तर ते शेवटच्या श्वासापर्यंत आहे. हे ज्ञानदानाचं मोठं कार्य तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून घडून येत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण या कथेतलं पुण्याचं बळ आपल्या सोबत तर आहेच आहे, पण या कथेतून जीवन जगण्याचं एक सूत्र मिळालं तर ते माणसाला तरण तारण करतंय. खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे. आणि चांगल्या कामाला आडकाठी करणारे खूप असतात, नाव ठेवणारेही असतात, आपल्याला शाबासकी देणारे कमी असतात
आणि आपले उणं दुणं काढणारी लोक जास्त असतात. पण चांगलं काम करणारा नेहमी मनाशी एक गाठ ठेवायची. मी चांगलं करतोय, याच्यातून माझं आणि समाजाचं जगाचं भलं होतंय, हे आपल्या मनाशी पक्क ठेवायचं आणि चांगलं काम करताना डगमगायचं नाही. एक उदाहरण सांगते. एक शेतकरी होता. तो शेतकरी, त्याच्याकडे गाडी होती आणि गाडीला एकच बैल होता. संध्याकाळच्या वेळेला तो शेतातून घराकडे निघाला. घराकडे जात असताना अंधार होता. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. अंधार होता. गावामध्ये बैलगाडी आली आणि प्रवेश करत असताना, गावामध्ये जात असताना अचानक लाईट गेला. समोर विहीर होती, ती लक्षातच आली नाही. या शेतकऱ्याचा बैल धडामकन त्या विहिरीत जाऊन पडला. विहीर कोरडी होती म्हणून ठीक आहे, पण त्या विहिरीत जाऊन बैल पडला. धडामकन काय आवाज आला. सगळी लोक जमा झाली. म्हणे काय झालं काय झालं काय झालं. म्हणे बैल विहिरीमध्ये पडला. सगळी लोक म्हणतात बैल काढून घे. म्हणे पाण्यात डुबून मेला असेल. नाही म्हणे, विहीर कोरडी आहे, मेला नाही बैल. बैल काढून घे बाहेर. तो शेतकरी म्हणतो, गावकरी मंडळी, तुम्ही बैल काढा म्हणताय, पण या बैलाचा पाय मोडला असेल, आधीच म्हातारा झालेला होता, माझ्या काही कामाचा नाही. काढला तरी त्याला 20,000 रुपये खर्च येईल आणि काढून विकला तरी पण 20,000 येणार नाहीत. आधीच माझा तुटका फाटका संसार आहे आणि त्याच्यामध्ये एवढा खर्च करणं ही गोष्ट मला शक्य नाहीये. मी बैल काढणार नाही. लोक म्हटले काय निर्दयी माणूस आहे. आयुष्यभर हा बैल ज्याच्या शेतात राबला, बैल म्हातारा झाला याच्या गोठ्यामध्ये शेतामध्ये काम करून, आणि हा खुशाल म्हणतोय की मी बैल काढणार नाही. काढून घे. तो म्हटला नाही काढणार. आता लोक खरं बोलतायत. अरे वेड्या, बैल आतमध्ये मरल, कुजल, सडल, दुर्गंध पसरेल, गावामध्ये रोगराई पसरल, लोक आजारी पडतील, काढून घे बैल. तो म्हटला तुम्हाला माझी काळजी नाही, तुम्हाला गावाची काळजी आहे. तुम्हाला एवढी गावाची जर काळजी असेल ना, तर एक काम करा, तुमच्या घरातून कचरा घेऊन या आणि कचरा बैलाच्या अंगावर टाका. बैल खाली दबून जाईल, दुर्गंध सुटणार नाही. लोक म्हटली काय निर्दयी माणूस आहे हा, खुशाल बैल खाली कचऱ्याखाली दाबून टाका म्हणतोय. लोक निर्दयी आहे असं फक्त बोलत होती, पण कचरा तर तीच आणत होती. गाडीमध्ये भरून भरून कचरा आणत होती आणि विहिरीच्या आतमध्ये टाकत होती बैलाच्या अंगावर कचरा. बैलाच्या अंगावर कचरा पडला. आता लक्षात घ्या, बैल असेल, घोडा असेल, कोणताही पशु असू द्या, गाय असेल, त्यांना पाठीवर कचरा काय, माशी सुद्धा सहन होत नाही. वर्ण पाठीवर कचरा पडला की बैल खाली अंग झटकायचा. अंग झटकलं की सगळा कचरा खाली पडायचा आणि बैल त्याच्यावर उभं राहायचा. लोक वरून कचरा टाकायचे. बैलाच्या अंगावर कचरा पडला की बैल काय करायचा, अंग झटकायचा, कचरा खाली पडत होता, बैल त्याच्यावर उभं राहत होता. विहीर अर्धी भरली तरी बैल दबला नाही, तरी लोक थांबलीच नाही. लोक म्हटले विहीर भरली तरी चालेल, पण आता थांबायचं नाही. मग शेतातली माती, कचरा सगळं घेऊन यायची, बैलाच्या अंगावर टाकायची. पाहता पाहता विहीर गच्च भरली, पण बैल दबला नाही. विहीर गच्च भरली, बैल वरती आला आणि मालकाच्या दावणीला जाऊन बसला. दृष्टांत संपला. आता या दृष्टांतातून शिकायचंय काय? शिकायचं, लोक निंदेचा कचरा आपल्या अंगावर टाकणारच आहेत. कोणी किती चांगलं काम करा किंवा चुकीचं करा, किती मोठा सोहळा घडून आणा, किती छान अन्नदान करा, खूप चांगली व्यवस्था करा, तरीही चांगल्या कामाला त्रास देणारे खूप असतात. निंदेचा कचरा लोक आपल्या अंगावर टाकणारच आहेत. आपण त्या कचऱ्याचा विचार करायचा नाही, फक्त काय करायचं, बैलासारखं अंग झटकायचंय, कचऱ्याला खाली टाकायचं आणि आपण पुढे चालत राहायचं. म्हणून मी हे कशावरनं सांगत होते तुम्हाला की चांगल्या कामाला मदत करणारे कमी असतात, आडवे येणारे जास्त असतात. पण ठाण्यामध्ये तसं काही नाहीये.
इथे सगळी माणसं एका जीवानं एका दिलानं हा माझा कार्यक्रम आहे या पवित्र भावनेनं एकत्र येतात. आणि तुमचं मन किती छान आहे, तुमचं मन किती शुद्ध आहे, तुमचं मन किती पवित्र आहे, तुम्ही किती अंतःकरणातून या कार्यक्रमात सहभागी होता हे तुम्ही मला तोंडानं सांगायची अजिबात गरज नाही. तुमचा चेहरा वाचण्याची सवय झाली मला. चेहरा पाहिला, चेहऱ्यावरची प्रसन्नताच मला खूप काही सांगून जाते की तुम्ही कथेत सावध आहात, उत्साही आहात का निरुत्साही आहात हे लगेच कळतंय. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता ही मला सुद्धा ऊर्जा देणारी आहे. चला मूळ विषय ऐका की काही चांगल्या कामाला मांजर आडवं गेलं तरी चालेल पण माणसं आडवी जाऊ नये. तर मांजरीचं आडवं जाणं आपल्याकडे अपशकुन मानतात, पण दशरथजीला सर्व शुभ शकुन होत आहेत, सर्व शुभ शकुन. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. मेरे घर राम आए हैं, अवध में राम आए हैं. मेरे घर राम आए हैं, अवध में राम आए हैं. अवध में राम आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, मेरे घर राम आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, मेरे घर राम आए हैं.
दुआओं का हुआ है असर, दुआओं का हुआ है असर, अवध में राम आए, सजा दो घर को गुलशन सा, मेरे घर राम आए हैं, सजा दो घर को गुलशन सा, मेरे घर राम आए हैं, मेरे घर। जय हो। जय हो। जय हो। प्रभु रामचंद्र भगवान की जय। तर दशरथजीला सगळे शुभ शकून होत आहेत. दशरथजी मिथिला नगरीच्या सीमारेषेवरती आले. जनकजीनं एवढं स्वागत केलं ना, आल्या आल्या तर जनकजी दशरथजींच्या पायाचं दर्शन घेऊ लागले, खाली झुकले. दशरथजी पण फार समजदार आहेत. दशरथजीनं जनकजीला उचललं आणि हृदयाला लावलं, गळा भेट केली. जणू दोन समुद्राचं मिलन व्हावं. कारण दशरथजी कमी नाहीत तर जनकजी सुद्धा काही सामान्य नाहीयेत. दोन सागरांचं मिलन व्हावं अशी गळा भेट घेताय. जनकजी म्हणतात, दशरथजी पाया पडू द्या मला. का? आणि तुम्ही मुलाचे वडील आहात, मी मुलीचा वडील आहे. मुलाच्या वडिलाची बाजू उंच असते, मुलीच्या वडिलाची बाजू लहान असते. आता राहिलंय का हो तसं? आता कुणाची बाजू उंच झाली, पारडं कुणीकडे जड आहे आता? आता शोधूनही मिळत नाही. पूर्वी काही मुलींचं जमतच नव्हतं. एक तुताणी, एक गेंगाणी, एक बोबडी. काळजुणा होता, जमतच नव्हतं. पाहुणे आले की बडबड करायचे आणि आलेले पाहुणे निघून जायचे. वडील स्थळ पाहून परेशान झाले. वडिलांनी सांगितलं, पोरींनो आता हा शेवटचा प्रयत्न आहे. आता जर का तुम्ही बोलल्या तर तुम्हाला असंच बिना लग्नाचं ठेवून देईल मी. पुरी म्हटल्या, पप्पा मी बाबा बोलणारच नाही. ठरलं त्यांचं. पाहुणे पाहायला आले. सुंदर मुली होत्या हो देखण्या, नक्षत्रासारख्या पुरी. भुवयाने नाशिक म्हणजे धनुष्याला लावलेला बाणच. काळेभोर डोळे, गुलाबाच्या पाकळीसारखे गाल, डाळिंबीसारखे ओठ, सुंदर कानाची चाफेकळी, भुजंगासारखी वेणी, काळे भोर केस आहेत, सुडोल बांधा, गोरा रंग. चालायला लागल्या का हरिणीच्या चालीनं चालायच्या. नक्षत्रासारख्या पोरी. पाहुणे आले, मुली पसंत पडल्या, सुपारी फोडली, तारीख काढली. मग आलेल्या पाहुण्यांना आपल्याकडे जमलं तर जेवण करण्याची पद्धत आहे. पोरींनी असला स्वयंपाक केला, असला तर शिरा होता शुद्ध तुपातला. तोंडात टाकला की गट. ज्याच्या तोंडातले 32 रिटायर आहेत ते सुद्धा पोटभर खाईल. असला शिरा. पुरणाची पोळी अशी, पुरणाच्या पोळीचा एक तुकडा तोडावा, तुपामध्ये भिजवावा, जिभेवर ठेवावा. आहा हा हा, काय सुंदर स्वयंपाक. मुली पसंत पडल्या, पाहुणे जेवायला बसले, तारीख काढली, सगळं काही नियोजन. पाहुणे जेवायला बसलेले आहेत, मुली आणून देतात स्वयंपाक, वडील आग्रह करून वाढतायत. आणि ऐका ना, एक चतुर पाहुणा होता, छोट्या पोटाचा पाहुणा होता. त्याचं पोट भरलं. तो म्हटला, काय बरं असेल कारण? सकाळपासून आलोय आम्ही, मुली सुंदर आहेत, सुगरण आहेत, पण बोलतच का नाहीत बरं? नेमकी अडचण काय आहे? त्या पाहुण्यानं काय केलं, ताटामध्ये कढी होती, कढीची वाटी घेतली, 5 बोटं बुडवली आणि फुरका मारला. कढी खाणारा ग्रामीण भागातला असेल किंवा मुंबईचा असेल, कढीमध्ये 5 बोटं बुडवून फुरका मारल्याशिवाय कढीची टेस्ट कळत नाही. कढीमध्ये त्यानं 5 बोटं बुडवली आणि फुरका मारला. म्हटलं वाह, काय कढी झाली. अशी कढी आम्ही आजपर्यंत खाल्ली नाही. काय काय घातलं असेल या कढीला. त्यानं खूप मोठी जाहिरात केली कढीची. जिनं कढी केली होती ती पळतच सुटली बाहेर. ती म्हटली, पाहुणं कलियुगात गोल झाले का, थकाल पाथून घामाघूम झाले मी. त्यात जीव धातलं, मी उधातलं, थकाल पाथून घामाघूम झाले. थोली घ्या कली वालू का पली पली.
अरे बापरे, ज्यानं कढी मागितली त्याला तर चक्करच आली. कढीच्या पातेल्यामध्ये धडाम कोण पडलं. तोंडानं काय नाकानच कढी ओढायला लागलं फुर फुर. आणि त्याची कढी पातेल्यातली कढी दोन्ही कढी मिक्स झाली. ती दुसरी शिरा वाढत होती, ती मध्ये मध्ये अडकत होती बोलताना. तिनं पाहिला हा प्रकार. ती म्हणते अग कशाला बाबा 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 बोलली असं म्हणे. तिला म्हणायचं होतं कशाला बोलली. त्याला 10 मिनिट लागले बोलायला. ज्याला शिरा वाढत होता त्या नरड्यातच घास फसला आणि तो शिऱ्याच्या टोटोटोपल्यात पडला. तिसरी होती गेंगाणी. ती म्हटली काय केलं तुम्ही, इकडून तिकडून जमणं त्यात तुम्ही मोडणं. जमणे ना मोडणं. असले पाहुणे पळाले नाना, असले पाहुणे पळाले. हायवेनच जायचे, इकडं काय या रोडला येतच नव्हते. दृष्टांत संपला. एकच सांगायचं, पूर्वी मुलींचं जमत नव्हतं, आता मुलांचं जमत नाही. काळ बदलला. आणि सांगू तुम्हाला, दशरथजी म्हणतात नाही नाही तसं काही नाहीये. मुलाचा वडील मोठा आणि मुलीचा वडील लहान असं अजिबात नाही. उलट मुलीचे वडील मानानं मोठे आहेत. किती चांगले विचार आहेत मोठ्या लोकांचे पहा. उलट मुलीचेच वडील मोठे आहेत. म्हणे कसं काय. म्हणे मुलीचा वडील दाता असतो आणि मुलाचा वडील याचक असतो. मुलीचा वडील देणारा असतो आणि मुलाचा वडील घेणारा असतो. या जगामध्ये घेणारापेक्षा देणाराच मोठा आहे. दाता मोठा असतो. तुम्ही मोठे आहात म्हणून मी कथाच्या पहिल्या दिवसापासून सांगते, आपण दाते व्हा. रुपया द्या तुम्ही, पण दान करून दात्यांच्या यादीमध्ये स्वतःचं नाव लावून घ्या. चांगल्या कामामध्ये आपल्या हातनं काही ना काही धर्म कार्यामध्ये सेवादान धनदान लागलंच पाहिजे. जनकजी तुम्ही मोठे आहात. आणि मग सन्मानपूर्वक दशरथजीला घेऊन जातात. खूप चांगल्या पद्धतीने लग्नाची तयारी. रामरायाच्या लग्नासाठी फार मोठी गर्दी. सीता तर रामाची झालेलीच होती, पण उर्मिला नावाची मुलगी लक्ष्मणजीला, मांडवी भरतजीला आणि श्रुतकीर्ती नावाची मुलगी शत्रुघ्नाला असं मुलींचं नियोजन केलं. जोडी लावली आणि मग सगळ्या पाहुणे रावळे मित्र आप्त इष्ट स्वजन सखे सगळ्यांना लग्न सोहळ्यासाठी निमंत्रित. देवदेवतांची गर्दी काही 1000 डोळ्याच्या आहेत, काही 6 डोळ्याच्या आहेत, काही 8 डोळ्याच्या आहेत. सगळ्या देवदेवतांची प्रचंड गर्दी तिथे आहे. पण एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये थोडंफार तर कमी जास्त होतच असतं. रामरायाच्या लग्नामध्ये ब्रह्माजी रुसले. का बरं. त्याच्या पाठीमागे कारण आहे. स्वर्गात देवतांची मीटिंग भरली. अरे म्हणे रामाचं लग्न जर मुहूर्तावर लागलं तर राम वनवासाला जाणार नाहीत. आणि राम वनवासाला गेले नाही तर सेंट्रल जेल खाली होणार नाही. कारण रावणाच्या कैदखान्यामध्ये 33 कोटी देवता होते. म्हणून राम वनवासाला जावेत याच्याकरता रामाचं लग्न मुहूर्त टळून लागलं पाहिजे. रामाचं लग्न काही क्षणाचा मुहूर्त टळला, थोडा विलंब झाला तर 14 वर्षाचा वनवास रामाच्या जीवनात आला. आपले तर कितीतरी तास उशिरा लागतात. आपला तर वनवासच वनवास आहे. लग्नात फार गंमत असते. कोण कोणावर रुसल काही सांगता येत नाही. रामाच्या लग्नात ब्रह्मदेव रुसले. आताच्या लग्न प्रसंगी कुणी रुसू नका. नाही तात्या तरी रुसते, आजी तरी रुसते, नवरदेवाची आई तरी रुसते. रुसू नका. आजचा काळ रुसण्याचा राहिला नाही. आपण रुसव्या फुगव्यात वेळ घातला तर नवरदेव नवरी कधी लग्न लावून घरी निघून जातील, तुम्हाला तिथेच ठेवतील. माहिती होणार नाही आपल्याला. रुसव्या फुगव्याचा काळ नाहीये. आणि लग्नामध्ये कुणीच फुशारकी मारायला जाऊ नका. त्या नवरदेवाची आई तर खूप डिमांडमध्ये असते त्यावेळेला. एवढी फुशारकी मारते ना, उगीच नाकातली नथ वाकडी करणार, नागपुडी फुगवणार. हे असंच पाहिजे होतं ते तसंच पाहिजे होतं. नवरीची आई म्हणते आज किती तू नागपुडी फुगव आणि नथ वाकडी कर, काही दिवसानं माझ्याच पोरीच्या हातात येणार आहे, तेव्हा तुझी नथ काढून बाजूला ठेवून देईल. लग्न प्रसंगी समजदारीनं राहिलं पाहिजे. नवरदेवानं सुद्धा जास्त गडबड करता कामा नाही. समजदारीनं सगळ्या गोष्टी घ्यायच्या. एकतर नवरदेव फुशारकी मारत होता. लग्नानंतर वरात होती. वरामध्ये सगळे मित्र नाचतायत वरातीच्या समोर आणि हा नवरदेव याला काय बुद्धी फुटली काय माहिती. तो म्हणतो पहा ना, आपल्या नवीन नवरीला म्हणतोय काय माझ्या घराण्याची प्रतिष्ठा आहे, काय माझ्या घराण्याची किंमत आहे. सगळे माझे मित्र रात्रभर नाचतायत माझ्या वरातीमध्ये. त्या मुलीनं एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं. ती म्हटली शांत बसा. तो म्हटलं काय झालं.
ती म्हणाली मला माहिती आहे तुम्ही यांना 500 रुपये खर्च केलाय म्हणून ही रात्रभर नाचतायत. पण ऐका मालक, 500 रुपयावर तुम्ही यांना रात्रभर नाचवताय. माझ्या वडिलांनी तुम्हाला 5 लाख रुपये हुंडा दिलाय. मी तुम्हाला आयुष्यभर किती नाचवल याचा पण विचार करा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. तर ही असली गंमत असते पहा लग्नामध्ये. राघवेंद्र सरकार यांच्या लग्नामध्ये काही क्षणाचा विलंब झाला, मुहूर्त टळला. गोरज मुहूर्तावर ते लग्न होतं पण ब्रह्मदेव रुसले. नारदजी म्हणतात का रुसलात? ब्रह्मदेव म्हटले थांबणार नाही मी या लग्नामध्ये. म्हणे काय झालं? म्हणे एक कारण आहे. म्हणे कोणतं कारण? या लग्नामध्ये मला मान नाही. नारदजी म्हणतात ब्रह्माजी राम विष्णूचा अवतार आहेत. विष्णू भगवंताच्या नाभी कमलामध्ये तुमची उत्पत्ती आहे. नात्यानं राम तुमचे पिता लागताय आणि तुम्ही त्यांना मान मागता. मुकाट्यानं लग्न लावा. लग्न लागलं पण मुहूर्त टळून लागलं. लग्न लागलं, सगळ्यांना आनंद झाला. काही दिवस मिथिला नगरीमध्ये सर्वजण राहिले. पण दशरथजी म्हणतात आता आम्हाला निरोप द्या, कारण मी अयोध्येचा राजा आहे आणि माझ्या प्रजेची, माझ्या राज्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. जनकजी त्यांचं अंतकरण थोडंसं कोमल झालं. का? म्हणे दशरथजी जातील, त्यांची मुलं जातील आणि त्यांच्यासोबत आपल्या मुली पण जातील. माझ्या ताई दादांनो, पहाडासारखा पिता प्रत्येक प्रसंगी स्वतःला कठोर अंतःकरणानं स्थिर ठेवल, पण मुलगी सासरी वाटी लावताना बाप रडल्याशिवाय राहत नाही. मुलीच्या बाबतीमध्ये बापाचं अंतःकरण फार कोवळं असतं, फार कोवळं. आजपर्यंत ना साहित्यात सुद्धा जेवढा न्याय आईला मिळाला तेवढा वडिलांना मिळालेला नाही. वडिलांचं प्रेम समाजाला का कळत नाही तेच कळत नाही. मी तुमच्या बाजूने बोलते थोडंसं आता. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माई साऱ्या जगाला दिसते हो. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी आई साऱ्या जगाला दिसते, पण भाकरीसाठी पिठाची व्यवस्था करण्याकरता मनाचं पोतं पाठीवर वाहणारा बाप आजपर्यंत जगाला का बरं दिसला नाही? मुलगी सासरी वाटी लावताना 4 चौघींच्या गळ्यामध्ये पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण मुलीचं लग्न जमलंय त्या तारखेपासून उशीत तोंड घालून रात्र रात्र रडणारा बाप का बरं जगाला दिसत नाही? का दिसत नाही जगाला? रखरखत्या उन्हामध्ये शेतामध्ये गव्हाची, ज्वारीची, सोयाबीनची खुरपणी करणारी माय साऱ्या जगाला दिसते. कारण आई उन्हात काम करते, पण सारं जग झोपलं असता रात्री 2 वाजता उठून शेतामध्ये पाणी भरणारा बाप का बरं जगाला दिसत नाही? आईनं तोंडावरनं हात फिरवला की मखमल फिरल्यासारखा वाटतो, आणि बापानं तोंडावरनं हात फिरवल्यानंतर जेसीबीचा बकेट फिरल्यासारखा का बरं वाटतो? का आईचं प्रेम, बापाचं प्रेम कळत नाही? माझ्या ताई दादांनो, मी सांगेन तुम्हाला, आपली आई ज्या पटीमध्ये आपल्यावरती प्रेम करते ना, त्याच पटीमध्ये किंवा त्याही पेक्षा अधिक काकणभर प्रेम आपले वडील आपल्यावरती करत असतात. आणि मुलीचा वडिलांसोबत जास्त जिव्हाळा असतो. वडिलांचं मुलीवर जास्त प्रेम असतं आणि आईचं मुलावर जास्त प्रेम असतं. का बरं? बापाला माहिती असतं हे परक्याचं धन आहे, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं याला. एक वेळेला पोराला मी घेतलं नाही कपडे वेळेवर, पण माझ्या मुलीला मी जास्तीचं दिलेलं आहे. का? माझं लेकरू ठराविक काळ माझ्या घरात आहे. अनोळखी लोकांच्या स्वाधीन मला करायचं आहे. ज्या लोकांचा पूर्व इतिहास माहिती नाही, काहीच माहिती नाही, अशा लोकांच्या स्वाधीन माझ्या काळजाचा तुकडा मला करायचा आहे. या विचारानं बाप मुलगी घरी आहे, लग्न होत नाही तोपर्यंत तिचे सगळे कोड कौतुक पुरवत असतो. आणि कान देऊन ऐका, मुलगी 12 वर्षाच्या आतपर्यंत आहे, ती मुलगी रोज बापाच्या ताटात जेवू द्या. मुलगी ताटात जेवल्याचा परिणाम असा होतो, बापाचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढत असते. म्हणून पत्नीला ताटात घेऊन जेवण्यापेक्षा मुलीला ताटात घेऊन जेवायची सवय ठेवा. मी असं म्हणणार नाही की पत्नीवरती तुम्ही माया करू नका, तिचं काही म्हणणं ऐकू नका, तसं नाही. भरपूर पत्नीवरती प्रेम करा, पण पती आणि पत्नी दोघांनी एका ताटात नाही जेवायचं. ही आपली परंपरा नाही आहे. आपण भारत देशात
आणि हिंदू संस्कृतीचे उपासक आहोत आपण. आपली संस्कृती, आपली परंपरा अशी आहे, पतीनं जेवण करावं, त्या ताटामध्ये नंतर पत्नीनं जेवावं. ही आपली परंपरा आहे. पण आता परंपरा आपणच आपली पायदळी तुडवतोय. पती पत्नी दोघ जण एकत्र जेवताय आणि आमचं खूप प्रेम आहे असं दाखवताय. नाही, त्यानं तुम्हाला काय त्या क्षणाचं तुम्हाला आनंद भेटेल, सुख मिळेल. पण लक्षात घ्या, पती पत्नी दोघं एकत्र एका ताटात जेवले तर मदिरा पान केल्याचं पाप लागेल तुम्हाला. शास्त्र आहे. आणि या व्यासपीठावरून अजिबात एकही गोष्ट मनगढन सांगणार नाही तुम्हाला. म्हणून पती पत्नी नाही, पतीचं जेवण झाल्यानंतर त्या ताटात तुम्ही जेवू शकता. हा पतिव्रता नारीचा, हा सौभाग्यवती स्त्रीचा धर्म आहे. हा, मुलगी जेवू द्या ताटात, 12 वर्षाच्या आतली मुलगी बापाच्या ताटात जेवू द्या. बापाची प्रतिष्ठा नाही वाढली तर मग मला बोला पुढे. बापाची प्रतिष्ठा वाढणार, मान सन्मान वाढणार. वडिलांचं विशेष प्रेम मुलीवरती असतं, विशेष प्रेम असतं. तळहाताचा पाळणा, दोन्ही डोळ्याचा आईना, कशी बिलग सुंदरी, कशी वागविली मैना, लाडाची लेक बाई, आज चालली सासरी. आता तुम्ही माय बाप, तिच्या जीवाची सावली, जीव खालीवर होतो, तिला पाठविता राहिला. एक डोळ्यात आनंद, एक डोळ्यातल पाणी. वडिलांचा जीव कासावीस झालेला असतो, माझं लेकरू मला सोडून जाणार. देवाला प्रार्थना असते वडिलांची, माझ्या लेकराची काळजी घ्या. काही काही पोरं म्हणतात, वडिलांना बोलतात, काय केलं बाबा तुम्ही आमच्यासाठी? आमच्यासाठी प्रॉपर्टी ठेवली नाही, आमच्यासाठी बंगला बांधून ठेवला नाही, बँक बॅलन्स ठेवलं नाही, जमीन जुमला नाही, नोकरी नाही, काहीच नाही केलं तुम्ही आमच्यासाठी. माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या वयोवृद्ध वडिलाला आपण असं कधीच बोलायचं नाही, तुम्ही आमच्यासाठी काय केलं म्हणून. तुम्ही आम्हाला काय दिलं हे अजिबात विचारायचं नाही. का नाही विचारायचं? आपल्याला प्रॉपर्टी, पैसा, अडका, धन हे आपल्या प्रारब्धानं मिळणार आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. कुणी दिल्यानं आपल्याला मिळत नसतं, आपलं घेतल्यानं कुणी आपल्यापासून जात नसतं. आपल्या प्रारब्धात जे असतं ते आपल्याला मिळतच असतं. काल आपणचं पॉकेट विसरलं, ते पुन्हा आलं. तर आपल्या प्रारब्धात असेल ती गोष्ट आपल्याला मिळणार, जी नाही भेटणार ती जाणार. किती आपण प्रयत्न केला तर आपल्यापासून, आपल्याजवळ ती थांबू शकत नाही. आणि आपल्या नशिबात असलेली गोष्ट कोणी आपल्यापासून काढून घेऊ शकत नाही. म्हणून धन, मान, पद, प्रतिष्ठा, पैसा, जमीन जुमला याच्यासाठी वडिलांना कधी अपशब्द बोलायचे नाही की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, आमच्यासाठी धन ठेवलंय का, अजिबात महत्वाचं नाही. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली का, अजिबात महत्वाची नाही. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी मोठा बंगला बांधून ठेवला का, अजिबात महत्वाचं नाही. जमीन दिली का, पैसा दिला का, गाडी दिली का, प्रॉपर्टी दिली का, बंगला दिला का, हे अजिबात महत्वाचं नाही. आपल्या वडिलांनी समाजामध्ये जगण्यासाठी आपल्याला त्यांचं नाव दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं. दुसरं काही मागायला जाऊ नका. नाही तर एखाद्याकडे भरपूर प्रचंड संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, सगळं काही आहे, पण बापाचं नाव सांगता येत नाही. या प्रॉपर्टीला आणि प्रतिष्ठेला काय किंमत आहे तुम्ही सांगा मला. पंछी पंख बिना, हत्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, वेशा पुत्र पिता बिनहीना, वैसे प्राणी भजन बिना. पंछी पंख बिना, हत्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, वेशा पुत्र पिता बिनहीना. म्हणून आपल्या वडिलांनी त्यांचं नाव दिलं आपल्याला, हे सगळ्यात मोठं दान. दुसरं काहीही मागायला जायचं नाही आणि त्यांना दोष द्यायचा नाही.
आपल्या वडिलांचं प्रचंड प्रेम आपल्यावरती असतं. काय अवस्था झाली जनकजीची. दाटून कंठ येतो ओठात ये गाणे, जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने. जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने. आणि मग चारही मुलींना जनकजी सासरी वाटी लावतायत. पूर्वीच्या काळी मुलगी सासरी जात असताना तिचं तोंड पालखीमध्ये माहेराकडे असायचं, पाठ सासरकडे असायचे. आताचं काहीच विचारू नका मला. माहेरकडे तोंड, जोपर्यंत त्या पाहुण्यांच्या वऱ्हाडी मंडळीच्या पायाची धूळ उडालेली दिसते तोपर्यंत लोकांनी टक लावून पाहावं. मुलगी कोणाची असू द्या, सारं गाव तिला वाटी लावायला असायचं. पूर्वीची लोक फार प्रेमळ असायची दादा. आता लोकांचं प्रेम कमी झालंय असं नाही, पण लोकांना वेळच नाही आता माया दाखवायला, अशी परिस्थिती निर्माण झाली. इकडे जनकपूरमध्ये दुःख आहे तर अयोध्या नगरीमध्ये आनंद आहे. का? आमचे राम येणार, लखनजी येणार, भरतजी येणार, शत्रुघ्न येणार, पण एकटे नाही येणार. नवरी येण्याचा किती आनंद असतो, सगळ्यांना आनंद आहे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राम येण्याचा खूप आनंद आहे. सारा अयोध्या नगर सजलंय. सजवावेशी सजवाद्वारे, सजवावेशी सजवाद्वारे, रघुरामाचे नाम जपारे, रघुरामाचे नाम जपारे. नभधरणीला सहजन सोडी, गुलाल उधळा लक्ष्मण भाई, रघुरामाचे नाम जपू. जय हो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय हो. जय हो. जय श्रीराम. ऐका, खूप आनंद आहे. आनंदात आपण असं का धरून आणल्यासारखं बसायचं? आपल्याला पण उल्हास पाहिजे का? राम अयोध्येत आलेले आहेत. सगळ्यांनी आनंदानं उड्या मारा, नाचा, डोला, आनंदानं या कथेमध्ये सहभागी व्हा. नाहीतर आपली मध्यंतरणाची वेळ झालेलीच आहे. सगळ्यांनी उठून उभे राहून आनंदानं आनंदानं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, जय श्रीराम. श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. जय हो. हरी बोल.
म्हाताऱ्या माणसांना उड्या मारायला होतात, तुम्ही तिकडे उभे राहता. या समोर या लोखंडे बाया.